सालाबादप्रमाणे आम्ही यावर्षी हे नागपूर हिवाळी अधिवेशनावरती 2 दिवसाचं धरणं आंदोलन आयोजित केलेलं आहे। या आंदोलनापाठीमागची पार्श्वभूमी अशी आहे, सच्चर समिती ज्यावेळेला 2006 आली, त्या सच्चर समितीनं अल्पसंख्याक समाजातील मुस्लिम हा एक घटक आहे, हा एक प्रवर्ग आहे, तो मागासलेपेक्षा मागास आहे हे जाहीर केले। त्याच्यासाठी विविध उपाययोजना करण्याचे मार्गदर्शनाचा एक अहवाल पण त्यांनी शासनाला दिला, परंतु या अहवालाचं परिपूर्ण पालन शासनाकडून झालेलं नाही किंवा ज्या समाजाला आवश्यक योजना आहेत त्याही झालेल्या नाहीत। मग आम्ही त्यानंतर 2018 पासून या अल्पसंख्याक विकास विभागाचं काय योजना आहेत, समाजाच्यापर्यंत काय पोचतं याचा आढावा घेतला। गेली सातत्यानं 2 वर्ष पूर्ण राज्यभर 36 जिल्ह्यांमध्ये आम्ही दौरे केले, समाजाचे घटक आणि शासकीय घटक यांच्याशी आम्ही चर्चा केलेली आहे आणि त्याच्यातून आम्हाला असं आढळलं की समाजासाठी विविध मागण्यांची गरज आहे आणि 2 वर्षापूर्वीपासून आम्ही 22 आणि 23 या दोन्ही वर्षी धरणं आंदोलन केली आणि मूळ जी बाब होती ती होती की अल्पसंख्याक आयुक्तालय किंवा जिल्हा अल्पसंख्याक कक्ष नसल्यामुळे हे होत नव्हतं, परंतु ती मागणी आम्ही सातत्यानं पाठपुरावा केला, आंदोलन केली आणि ती मागणी मान्य झाली। परंतु जे अल्पसंख्याक आयुक्तालय आहे, आमचे सहकार्यांनी सांगितलं की यासाठी चांगल्या पद्धतीने राबवायचं तर आर्थिक निधी नाही आहे, त्यामुळे आम्ही म्हणतो की मार्टी ही एक चांगली संस्था शासनानं मंजूर केलेली आहे, परंतु त्याला किमान 1000 कोटीचं बजेट दिलं पाहिजे आणि अल्पसंख्याक समाजाला त्याच्यामध्ये 5-6 प्रवर्ग येतात, त्या सर्व समाजाचा आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक स्तर उंच व्हायचा असेल तर लोकसंख्येच्या प्रमाणात आम्ही 18% आहोत, तर आम्हाला 18%चं बजेट का नाही? तरी पण आम्ही असं म्हणतोय की एकदम आम्हाला 0.12% बजेट आहे, एकदम पण आम्हाला एवढं 18% मिळणार नाही, परंतु आम्हीच हक्काची मागणी अशी आहे की किमान 2-3% जरी बजेट आम्हाला दिलं तर 6 ते 10,000 कोटीचं बजेट शासनानं आम्हाला द्यायला पाहिजे, तर आणि तरच याच्यासाठी नवीन योजना तयार होतील, अन्यथा नवीन योजनाही येणार नाहीत आणि समाजाला त्याचा लाभ मिळणार नाही आणि परिणामी समाजाचा विकास होणार नाही। त्यामुळं आम्ही या समाजाच्या विकासासाठी ज्या योजना गरजेच्या आहेत, ज्याच्या निधीची तरतूद आहे त्याची मागणी प्रकर्षानं करतो। आता यामध्ये या सगळ्या करण्याच्या पाठीमाग कोणतीही धार्मिक भावना नाही आहे आणि कुठल्याही धर्माच्या आधारावरती, आम्ही मुस्लिम धर्माच्या आधारावरती हे काय मागत नाही, संविधानानं दिलेल्या अधिकारावरती हे आम्ही मागतोय। आणि जर आपल्या देशाला बलवान करायचं आहे, काही आपल्या देश पातळीवरचं माननीय पंतप्रधानांचं काही नियोजन आहे की आपल्याला 2045 असेल 47पर्यंत देशाला एक खूप मोठं महासत्ता बनवायचं आहे, तर 18% अल्पसंख्याक असलेल्या समाजाला जर विकासाच्या मुख्य प्रवाहात नाही घेतलं तर आम्ही महासत्ता कसं होणार आणि देशाचा विकास कसा होणार? समाजातील प्रत्येक प्रवर्गाचा विकास झाल्याशिवाय देशाचा विकास होणार नाही। म्हणून आमच्या विविध मागण्यांसाठी आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत। आमच्या सहकार्याने त्या मागण्यांचा उल्लेख केलेलाच आहे। आपण या आमच्या मागण्या शासनापर्यंत आणि समाजाच्या विविध घटकापर्यंत आपण पोहोचव्यात, यासाठी मी आपण पत्रकार बंधू भगिनींना विनंती करतो। धन्यवाद।